आणि बऱ्याचशा खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। तर नवपाडा संघ आपला 12वा खेळाडू पाठवून द्या। सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला अतुल आणि शिरीष ही जोडी मैदानात आपण पाहू शकता। तर गोलंदाजी मार्कवर येतो नवपाडा संघाकडून पहिलं षटक पाहिजे तर कोण घेऊन येतो यावेळेला संदीपला तर आपण इथं सतीशला पाचारण केलं यावेळेला। उमेश येत आहेत की आपण इथं सतीशकडे चेंडू सुपूर्द केला जातो पण उमेशच्या हातात चेंडू दिलाय। दोघ जण आले होते बातचीत करायला। त्याच्यानंतर मॅच असणारे अडवली विपक्ष उंबारडे 40+ दोन्ही संघाच्या कॅप्टननी आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय। इनिंग ब्रेक मध्ये आम्ही लगेच टॉस करू। पण इथं आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। आपण ही स्पर्धा पाहता जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपलादेवी चषक 2021 दमदार आयोजन आपण पाहू शकता। आज मेगा फायनल देखील कालच्या दिवसात मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे नागाव 40+ संघाने दादागिरी पेश केली आपली 40+ मध्ये। तर उमेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अतुल पाटील पहिला चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळ आपण इथे कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय वन बॉलच्या माध्यमातून जोपर्यंत डीप मध्ये शतषकाला चेंडूला उचलतो फेकी करतो दोन धावा इथे कंप्लीट केल्या आहेत। खातं उघडलं तर अतुलचं आणि संघाचं आमच्या सोबत 12व्याच्या खेळूच्या भूमिकेत आहेत राजेश पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व एक उद्योगपती आणि शाखा प्रमुख देखील आहेत दातिवली गावचे। राजेश पाटील स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून। आज मात्र आपण मित्र जवळून मॅच पाहतायत समालोचन कक्षातून मॅच पाहतात। उमेश राईट अप उर्दकडे मार्क हा चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळतो तर बॅटच्या खाली लागतो यावेळेला मिडॉनला चेंडू जातोय जोपर्यंत सतीश उर्फ बबलू चेंडूला फीड करतायत 1 मिनिटे। काव्या स्पोर्टच्या माध्यमातून ज्या ज्या खेळाडूंनी 50 धावा कुठल्यात ना त्यांना बॅट देखील दिले। नितीनला बॅट मिळाली आपण सांगितलं की सतीश सांगितलं की आम्ही ह्याला देखील बॅट देऊ श्रीनाथला देखील बॅट देऊ। श्रीनाथने ती बॅट काव्या स्पोर्ट्समधनं कलेक्ट करायची दव्या आणि उजव्या हाताची जोडी त्यामुळे संजयला देखील भरपूर अंतर कापावं लागतं। संजय पवार मानपाडा एक्सप्रेस या नावाने देखील भरपूर प्रसिद्ध आहेत। उमेश गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला क्षेत्ररक्षण पाहू शकता शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला एक मिडॉनला आपण क्षेत्ररक्षण थोडंसं डीप मध्ये पाहू शकता। राजाला आपण पाहू शकता मिडॉनला ऑफ साइडला शॉर्ट दरम्यान गली पॉइंट शॉर्ट कव्हर एक क्षेत्ररक्षण लॉंग अपला आपण पाहू शकता। उमेश गोलंदाजी मार्कवर शाखला शिरीष हा चेंडू यावेळेला उंच गेलाय लांबी देखील प्राप्त होतोय चेंडू जातोय लॉंग अप सीमा रेषा पार षटकार। दातिवली गावचे साई भक्त समीर पाटील देखील इथे स्वागत आहे। समीर पाटील त्यांचा सत्कार आहे आपण स्वागत शिरीषने षटकाराने केलाय। या समीर पाटील एक जबरदस्त उद्योग देखील आहेत तेवढे चांगले साई भक्त देखील आहेत। संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 9 धावा। प्रेक्षकांच्या माहितीसाठी मॅच आहे ते म्हणजे दातिवली 40+ विपक्ष नवपाडा 40+। उमेश पण एकदा गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मार्क चेंडू खूप चांगला होता यावेळेला इष्टक्षक बीट होतोय शॉर्ट दरम्यान शतषक बीट चेंडू वेगाने यावेळेला सीमा रेषा गाठतोय चौकार। थोडासा ब्रेक लावल्यासारखं झालं नितीन आणि बघा चेंडू सीमा पार जातोय बायच्या स्वरूपात। विनंती करतो प्रथम जरा ते 2 पिशव्या बाजूला करायच्या। सुजल थोडंसं जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते आज चौकार मी तर म्हणेल शेतशा चुकी आलाय पण त्याचा फायदा आला दातिवली 40+ संघाला। टॉस जिंकला कृष्णा किरने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। आज मेगा फायनल देखील आहे पिंपळादेवी चषक गेल्या वर्षी 2020 मध्ये उचलला होता आपण म्हणले तर नागाव 40+ संघाने या वर्षी देखील पुन्हा एकदा फायनल मध्ये प्रवेश केलाय। उमेश पण एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतोय हा चेंडू ऑन साइडला पूल करत होता चेंडू जातो बॅकवर्ड स्कोर रिजन मधनं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जो पण चेंडूला उचलतोय फेकी करतोय अवधी जातोय 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आहेत। धावसंख्या धाव फलकाती दातिवली 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना 15 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता। तर दोन्ही संघासाठी बघा विकेट हॅट्रिक साठी विलास मात्र यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। देवीचा पाडा
हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला घेऊन काढलाय. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव कंप्लीट. थोडंसं फांबली त्याला दुसरी धाव होते का पाहायचंय. चूक केली राजा जाधवने आणि त्याचा फायदा उचलला यावेळेला शिरीष आणि अतुल या जोडीने. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा. एक दमदार सुरुवात केली नितीन कळण. यापेक्षा चांगली सुरुवात काय असणार राजेश पाटील. तर एकही गडी बाद झाला नाही. पहिल्या षटकात धावा आल्यात बिनबाद 17. प्लाइन स्टार्ट बघायला मिळालंय दातिली 40+ संघाच्या माध्यमातून. प्रमुख गोलंदाज आपण उमेश वरती हल्ला चढवला गेला. कारण नेहमी आपण बोलतो संदीप पहिलं षटक फेकतो, पण आज मात्र आपण तर नाही सतीश माफ करा सतीश पहिलं षटक फेकतो. सतीशने पहिलं षटक फेकलं नाहीये. आता सतीश गोलंदाजी सराव करतोय. पाहिजे सतीश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कारण उमेशच्या षटकात 17 धावा आल्या आहेत. तेच आक्रमण आता इथं मात्र पुन्हा एकदा करतायत का पाहिजे P2च्या षटकामध्ये. कारण का 3 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर असणार आहे. पाहिजे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बाळा बोराडे मास्टर माइंडचं काम करतोय. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करतोय पाहिजे या वेळेला. कारण अतुल चांगली बॅटिंग करतोय. शिरीष देखील तेवढीच चांगली साथ देतोय. सतीश उर्फ बाबलू गोलंदाजी मार्कवर काव्या स्पोर्टचे ओनर. मिड ऑफला आपण पुष्कर काठेला पाहू शकता. ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. उमेश जाधव काहीतरी बातचीत करतायत सोपान पाटील बरोबर. तर राजीव भोईर उंबारडे यांचं देखील आगमन होतंय. तसेच आपण येतोय सुनील भाने देखील येत आहेत. डेवलीचे एक जबरदस्त क्रिकेटर, फायटर क्रिकेटर. नक्कीच बाळू साई भक्त सुद्धा आहेत सुनील भाने. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला खूप चांगला कॉफी बुक स्टाईलने कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेपार. दमदार चौकार. महत्वाची सूचना आली आहे. प्रॅक्टिस बॉल जर तुम्ही विकेटवर टाकला तर तो गोलंदाज तेव्हा गोलंदाजी करणार नाही. नंतरच्या षटकामध्ये त्याला गोलंदाजी दिली जाईल. नक्कीच बाळू गोवामध्ये सुद्धा हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. गोवा सांगली प्रीमियर लीग मध्ये तुम्ही खेळपट्टीवर सराव करू शकत आणि खरंच हा चांगला नियम आहे बाळू पाटील. नक्कीच नक्कीच नितीन. 40+ भरपूर शिस्त लागली नितीन. अडोली संघ देखील इथं दाखवतोय. सुनील भाने काहीतरी बातचीत करतायत. कारण सोपान पाटीलने जी स्पर्धा आयोजित केली बेतोडे 40+ संघाने त्यामध्ये तो संघ खेळताना दिसणार आहे. काय चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. अतुल पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. सतीश उर्फ बाबलू राईट आर्म ओव्हर देखील मारा करतोय. हा चेंडू पुन्हा बॅक पुढे जातोय. ऑन द टोस खेळतोय. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना. चेंडू जातोय डीप ईस्ट पॉइंट सीमा रेषेपार. चौकार. तर जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई आणि मार्ग दाखवणारा आमचा शिर्डीचा साई आणि महाराष्ट्रात फक्त आणि फक्त शिवशाही राजू पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. अतुल पाटील बघा जणू काय डगआउट मधनं सेट होऊन आलेला दिसतोय. काय बॅटिंग करतोय. उमेश जाधव काहीतरी बातचीत करतोय. या फलंदाजांना लवकर आपण रोखणं फार फायदेशीर ठरणार आहे. अन्यथा आपण बोलले तर कल्पेश जास्त धावसंख्या उभारेल. पहिल्या सामन्यात 81 धावा, दुसऱ्या सामन्यात 70 धावा आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये किती धावा होतात पाहिजे. खेळपट्टीवर आता धावा येत आहेत नितीन. 3 दिवस खेळपट्टीने गोलंदाजाला पण सहाय्य केलं, फलंदाजाला पण चांगली, पण आज मात्र फलंदाज मात्र अधिराज्य गाजवतात त्या खेळपट्टीवर. चला जरा लवकर उमेश जाधव थोडं सहकार्य करा. पुणे गोलंदाजी मार्कवर सतीश म्हात्रे उर्फ बबलू सायकेनला अतुलला आपण पाहू शकता. चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू मिड ऑफ वरून जातो लॉंग ऑफला. पुष्कर काठे 2 पायाच्या गॅप मधनं चेंडू जातो सीमा पार. चौकार.
वरून चेंडूला उडवते, जबरदस्त टायमिंग आणि 35 धावा. टेक्निकल बघा, फुटवर्क बघा किती चांगलं आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर सतीश तोतुल. चेंडू ऑन साईडला स्वीप करायचा, पायचीचा अपील होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. LBW नाही, आपण थर्ड अंपायर नसणारे, रिव्ह्यू नसणारे. लेग बायच्या सर्वात एक धाव मिळते बघा. रिव्ह्यू फक्त तुम्ही हाईट फॅक्टर आणि आपण तर रनआउट साठी असणारे, तोही एकच. धावसंख्या धावफलकात 36 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात 36 धावा. 18च्या सरासरी धावा कुठल्या आहेत? दोन षटकात समज आपण बघितलं 36 धावा. या षटकात धावा आल्या सतीच्या आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात 19. पहिल्या षटकात 17. बघा पाणी जाऊ दे, पाणी जाऊ दे मैदानात पाहिजे तर. बघा आपण जलपान करून घ्या बाळा, कारण का आता ड्रिंक स्टॉल आली यानंतर येणार नाही तिसऱ्या षटकात. थोडंसं अतुल दुखापतग्रस्त आहेत, पण नितीन ज्याप्रमाणे बॅटिंग करतात ना, दुखापतीवर खऱ्या अर्थाने मात केली आहे. 8 चेंडू 21 धावांची धमदार इनिंग खेळतोय अतुल पाटील. सरांचा टाय होऊन देते. जबरदस्त बॅटिंग, काय बॅटिंग करतो. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाले, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट्स बघायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग. 36 जबरदस्त बॅटिंग, खूप चांगली पद्धतालित्य बघायला मिळालं कल्पेश. कारण फुटवर्क सचिन तेंडुलकरने क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं. त्याचं कारण की फुटवर्क खूप चांगलं होतं त्याचं. नक्कीच नक्की गॉड ऑफ द क्रिकेट, क्रिकेटचा देव मानला जातो. आणि कधीही पंचांच्या निर्णयाबद्दल त्यांनी कधी आपण म्हटलं तर आपलं रिएक्शन दाखवलं नाहीये. पंचांनी आऊट दिलं म्हणजे मी आऊटच आहे. स्टीव्ह बकनर किती वेळा असं होतं की सचिन तेंडुलकर आऊट नव्हता पण त्याने आऊट दिलं, पण नाही. सचिननी सांगितलं मला पंचांबद्दल काही भाकीत करायचं नाही, काही बोलायचं नाही. मी क्रिकेटचे आपण तर त्यांनाही देव मानतो क्रिकेटमधले, कारण जे पंच असतात मैदानावर ते खूप चांगले असतात. नक्कीच नक्कीच सर्वात चांगला सामना कोणाला बघायला मिळत असेल तर पंचांना मैदानावर, आणि त्या पंचांचा मी नेहमी आदर करतो. धावसंख्या धावफलकात 36 धावा. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला पुष्कर काठे येतोय मानपाडा एन कडून. पुष्कर काठे आता इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करतो का पुन्हा एकदा अतुल ज्या आक्रमणीने बॅटिंग करतो तेच आक्रमण पुन्हा एकदा सुरू होतोय. पुणे गोलंदाजी मार्कवर पुष्कर काठे येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक. ऑन साइडला क्षेत्रक्षण शॉर्ट पॉइंट लेग. एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता लॉंग लेग रिजन मध्ये, म्हणजे थोडंसं डीप मध्ये ठेवला बॅकवर्ड स्कोर लेग. मिड विकेट क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. पुष्कर काठेचा हा चेंडू शप्पल यावेळेला आपण बघितलं चेंडू यष्टांचा वेध घेतोय. फलंदाज बाद. जास्त शप्पल झाले तर चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतो. फलंदाज बाद. लिफ्टी कॉम्पिटिशन बघायला मिळतंय. फास्ट खेळायचं जरा सूचना आम्ही सातत्याने करतोय. पंच संजय जरा आपण पण पुशअप करा खेळाडूंना, खरं का आपण पंचांच्या भूमिकेत गेलात म्हणजे आपल्याला काम करायचं ते पुशअप करायचं ते. पुष्कर काटे पुण्याचा गोलंदाजी मार्कर मनपाडा एन कडून राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो. स्ट्राईकला प्रकाश फुलटॉस आहे. ऑन साइडला चेंडू जातो बॅकवर्ड स्कोर लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक राजेश जाधव येतो यावेळेला. चेंडूला उचलतो फेकी करतोय. चित्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात यावेळेला. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा. बघा रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बिमर्ससाठी. चेक करायचं आपण. संतोष उर्फ बाळू
डिसिजन पेंडिंग आहे, पण डिसिजन योग्य येईल. जे आज आपल्यात नाही आहे तर आपण आता वामनजी वजे साहेब त्यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. संतोष वजे, अनंत वजे आणि संजय वजे त्रिमूर्ती ब्रदर्सकडून. त्यांचे नातू देखील आपण पाहू शकता, सुजल, प्रथमेश. आणि ज्या या स्पर्धेत तर आम्हाला ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे, दत्तात्रय वजे, माजी सरपंच मनपाडा, कल्याण ग्रामीण राष्ट्रवादी अध्यक्ष, तसेच दमयंती वजे नगरसेविका, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. फेअर डिलिव्हरी बघा, फलंदाज पुढे खेळला, स्टेप आउट होऊन खेळलाय. खूप चांगला डिसिजन संतोष, धन्यवाद तुम्हाला. आणि संजयला देखील धन्यवाद देईल नितीन. बघा नितीन, हवेचा वेग पावा, उजव्या हाताच्या फलंदाजी अनुकूल अशी हवा आहे. हा चेंडू या बेला खोदून काढलाय, चेंडू गेल्या वेळी श्लॉंगनला. 2 धावा इथे पूर्ण का पाहिजे, थोडंसं फंबलिंग झालंय. हवेचा वेग देखील भरपूर आपण पाहू शकता. नितीन, कागद देखील खूप भरपूर उंच गेल्या आहेत. धावसंख्या दाखल 40. मंडप डेकोरेशन जरा आपण आयोजकांशी संपर्क साधा. मंडप डेकोरेशन नितीन, यानंतर मॅच असणारे आपण पाहू शकता उंबारडे पक्ष अडिवली 40+ म्हणजे सुजलच्या मामाचा गाव असणारे संघ. चेंडू उंच गेला, यावेळेला लांबी प्राप्त करतो का पाहायचं. चेंडू जातोय मिड विकेट सी मारेशे पार, षटकार. चला व्हॉलेंटियर स्वयंसेवक जरा. सुजल बघा, सुजलला भरपूर मेहनत करावी लागते. जुना चेंडू द्या, चालेल. बघा मॅच बॉल आलाय. 3 चेंडू 10 धावा कुठोय. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या धावपाल कधी आपण पाहू शकता या बेला 46 धावा. आज आमचे गुणलेखक आम्हाला जॉईन झाले ते म्हणजे कल्पेश पाटील, मॅन फ्रॉम नागाव. पुष्कर, हा चेंडू पटका पासलाय, पाचा कॉटन बोर्ड होतो का. पुष्कर काटे झेल पर्यंत पोहोचत नाहीये. झेल त्याच्या समोर लँड होतो चेंडू यावेळेला आणि 2 धावा देखील मिळत आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 48 धावा. प्रयत्न भरपूर केले ते नितीन, कारण का थोडंसं विरुद्ध दिशेने पळायचं होतं. चांगली गोलंदाजी केली यावेळेला. तर चांगला कमबॅक. षटकार आल्यानंतर बघा झेल उडाला होता, पण झेल तो अवघड होता. प्रयत्न भरपूर केले ते पुष्कर काटेने. 48 धावा धावफल करते. तिसरं षटक प्रगती पथावर. पुष्कर काटे गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होता. स्ट्रायकरला प्रकाश नाईकला आपण पाहू शकता. अच्छा, ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक राजेश आहे तिथे, राजा जाधव आहे. अप्रतिम झेल घेतला नितीन. पॅरल स्ट्रोक होता यावेळेला. अठ्ठेचाळीस धावा आपण पाहू शकता. 2 गडीच्या मोबदल्यात षटक आपण पाहिले तर 3 संपले. पुष्कर काठेने जबरदस्त गोलंदाजी केली. 12 धावा देऊन 2 गडी बाद केले. जबरदस्त गोलंदाजी. 3 पर्पल कॅप त्यांच्या डोक्यावर आहे. तर आज आपण पाहू शकता भूमिपूजन देखील आहे. खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन आपण बघितले तर मनपाडा मानगावमध्ये एक उद्घाटन देखील भूमिपूजन होणार आहे. पुष्कर काठेने देखील बघितले तर पर्पल कॅप आहे त्यांच्याकडे, ती त्यांनी स्वतःच घेतलेली आहे. जे कोणत्या आपण बघितलं अजकांना त्यांना दिली नाहीये आणि ती पर्पल कॅप त्यांच्यासाठी लकी आहे. 2 विकेट्स मिळवले. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर येतो. सतीश उर्फ बाबलू. सतीश येतोय. स्ट्रायकेला फलंदाज, सलामीचा फलंदाज शिरीष. आता इथून बॅटिंग कशा प्रकारे करतो माहिती. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, कारण का 1 षटक आपण तर 57 आहे. नो स्ट्राईकला. स्ट्रायकनला फलंदाज आपण शिरीषला पाहू शकता. शिरीष मात्रे आणि सत्यवान पाटील ही जोडी मैदानात आहे. डब्याने उजव्या हाताची जोडी मैदानात आपण सातत्याने पाहू शकता. पहिल्या षटकानंतर नितीन आता स्ट्राईक आले शिरीषला.
सतीश चेंडू खूप चांगला आहे, खोल टप्प्याचा खोदून काढला चेंडू कार्पेटच्या मध्ये जातोय, वडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक आला डीप मध्ये उमेश, 2 धावा इथे पूर्ण होतात का पाहायचंय आणि पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. घालण्यासारखं होतं आणि ते केलं सिरीशने आणि फलंदाज बाद झाला. जबरदस्त फेकी, ॲक्युरेट फेकी काय असते, कौतुक करेल बा बोराचे, खूप चांगलं इष्टांच्या पाठीमागे कलेक्टिंग दाखवतोय. तर नवीन फलंदाज येतोय संघनायक आपण बोलले तर प्रमोद मडवी येतोय, थोडीशी बातचीत करतोय. धावसंख्या धावफलकाती 49 धावा आपण पाहू शकता. नवीन फलंदाज येतोय, कॅप्टन येतोय प्रमोद मडवी येतोय. आता 2 नवीन फलंदाज नितीन, ज्या धावांचा वेग होता तो आता कमी केलाय. पुष्कर काठेचं कौतुक करेल, जबरदस्त गोलंदाजी केली या षटक आपण या आधीच्या षटकामध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय बाळा, मास्टर माइंडचं काम करतोय. एस्टनच्या पाठीमागे ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. थोडंसं डीपमध्ये ठेवलंय मिड विकेटला, म्हणजे वडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने. सतीश गोलंदाजी मार्कस टाकला प्रमोद. चेंडू उंच गेला, यावेळेला लांबी प्राप्त होते का पाहायचंय, जबरदस्त झेल घेतला जातो आपण त्या मिड विकेटला, फलंदाज बाद. देवीचा पाडा यांच्याकडे विकेट साठी 3,500 आणि संधी आली. आता नवीन फलंदाज संजय म्हात्रे, एक चांगले क्रिकेटर, तेवढेच चांगले समालोचक देखील आहेत. पण आता कशावर बॅटिंग करतायत नितीन बघा, एकच धाव आली आहे आणि इथून 2 गडी बाद झाले आहेत, पण एक आपण बोलले तर रनआउटच्या स्वरूपात आहे, त्यामुळे विकेट अटॅक होणार नाहीये. नितीन जे पारितोषिक लावतात त्यांना माझी कळकळीची विनंती, आपण नाव आपला लिहून द्या आमच्याकडे, खरं का आमच्या लक्षात राहत नाही कॉमेंट्री करताना. नाही तर मग काही वेळेला काय होतं राजेश पाटील की आमचं नाव घेतलं नाही, असं नाही, आम्हाला सर्वांची नावं घ्यायची आहेत, फक्त तुम्ही आपली तुमची काय आहे ती बक्षीस ती आमच्यापर्यंत लिहून पाठवा. आणि पैसे प्रथमतः जमा करा, ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती. चेंडू यावेळेला हवेत होता, चेंडू जातोय स्वीपर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक येतो, राजा येतोय, चेंडूला फीड करतोय, एक धाव कंप्लीट केली, बॅकिंग दिली जाते मच्छिंद्रच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 50 कंप्लीट, धावसंख्या धावफलकात 51 धावा. चांगलं कमबॅक केलं, तर आपण बोलले तर 3ऱ्या षटकात कमबॅक केलं, आता 4थ्या षटकात देखील कमबॅक केलं जात आहे. सुजलला आपण पाहू शकता, सुजल वजय, मोठी जबाबदारी आहे कारण अंतिम दिवस आहे. चेंडू ऑन साइडला पुल केलाय, गॅप मधनं चेंडू जातोय, 1 बाउन्स, ही मार्श बार, मच निडेड बाउंड्री. चला कॅप्टन यायचंय, उंबारडे 40+ आणि अडिवली 40+. नितीन अडिवली 40+ म्हणजे आपण तर सुजलच्या मामाचे गाव. सुजलच्या चेहऱ्यावर बघा सुमित असतं आलं लगेच. सतीश उर्फ बबलू गोलंदाजी मार्कस टाकला, सत्यवान. चेंडू पुन्हा एकदा लॉब केला, यावेळेला क्षेत्ररक्षक तिथे आहे, अप्रतिम झेल नितीन, काय बॉडी बॅलन्स केला उमेश, आपण बघितलं तर उमेशने स्वतःला स्ट्रेच केलं आणि नंतर त्याच जागी थांबले, जबरदस्त झेल, अप्रतिम झेल. नितीन आजच्या दिवसात सर्वोत्कृष्ट कॅच, कालच्या दिवसात आपण तर कॅच घेतली होती, आपण जबरदस्त कॅच घेतली होती मिड विकेट रिजन मध्ये, आपण तर कव्हर रिजन मध्ये ती घेतली होती आपण निलेश म्हात्रे, आणि आज देखील उमेश तशाच प्रकारची कॅच घेतोय. नवीन फलंदाज हरिदास शेलार, काय जबरदस्त कमबॅक केलं नितीन 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये. ज्या धावा वाऱ्याच्या वेगाने वाढत होते ना, त्या धावा आता कुठे रोखण्यात यश मिळालंय. सतीश गोलंदाजी मार्कस टाकला, संजय
हा चेंडू खूप चांगला होता, खूप चांगला चेंडू होता. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं, तिथून बीड करतोय, षटक संपतंय. या षटकात धावाले फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत आहेत. तब्बल 7 म्हणजे 2 षटकाचा जर विचार केला तर 17 धावा आल्या आणि गडी बाद केले या षटकात. तब्बल 2 म्हणजे 4 गडी बाद झालेत नितीन, एक रनआउट. कारण का 4 गडी बाद झाले तब्बल 2 षटकामध्ये आणि 17 धावले. जरा स्पीडअप करा कृष्णदा, थोडं सहकार्य करा. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. आनंदला तर पाचाराने केलंय, त्याचा आनंदकडे चेंडू सुपूर्द करतो का पाहायचंय. पुष्कर काटेने एक षटक टाकलं, जबरदस्त गोलंदाजी केली. आपण इथं सतीश उर्फ बबलूने 2 षटकं फेकले आहेत, उमेशने 1 षटक फेकलंय. पण या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं तर तुम्ही बॉलिंगचा सराव करून जर चेंडू रिलीज केला तर तो गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही. हाही नियम या स्पर्धेत. संघाचे बिग सपोर्टर आणि चिंचोडीच्या पाड्याचे कोच बॉबी देखील येते. स्वागत आहे बॉबी, आपल्या देखील आज ऑरेंज कलरचा टी शर्ट प्रदान केलाय. पण इथं गोलंदाजी मार्कवर आनंद फुलटॉस लॉफ केला. यावेळेला चेंडूला गॅप मधनं खेळतोय. पंचांचा इशारा काय तो पाहायचा. यावेळेला षटकार. पाटील, आपण इथं त्यांच्या माध्यमातून मानाची होळी, मानाची दहीहंडी आणि आपल्या समालोचकांना नेहमी त्यांचं आपण इथं प्रेम लाभलंय. आज देखील ते आमच्या व्यासपीठावर, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. वसंतदादा स्वागत आहे. 40 प्लसच्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी आम्हाला देखील त्यांनी भरपूर सहकार्य केलं होतं आणि बक्षीस देखील दिलं होतं आमच्या संपूर्ण समालोचकांना. फुलटॉस पुन्हा एकदा लॉफ केला, याला फटका फसलाय का पाहायचंय आणि फलंदाज बाद. पुष्कर काठे भरपूर मागे गेले होते पण स्वतःला थांबवलं त्यांनी सीमेरेषेच्या आधी आणि गडी बाद होतं. या वेळेला पण येतोय मध्ये जय का सर, आपण जरा लवकर. इथे एक चांगली संकल्पना तर टॉस जिंकलाय. टॉस बॉक्स मध्ये न्यूज होते, टॉस जिंकलाय आपण. तर उंबारडे 40 प्लस संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सामना तसा सुरू होईल. या दुसऱ्या 17 डी आमच्या साथी नितीन कावणे यांच्याकडे. हॅलो हॅलो,
डीजे मास्टर आज थोडंसं व्हॉल्यूम जरा सोडा आज, कारण का आज अंतिम दिवस आहे, मेगा फायनल आहे. थँक्यू. तासदेश संघामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर त्रिंबक खान 50+ आहेत, दत्ता मात्रे 50+ खेळाडूंचा सन्मान आहे हेमंत. कारण त्रिंबक खान याची 50 ओलांडू गेलेली आहे. दातुरी संघाच्या 2 षटकात 36 धावा होत्या आणि 3 षटकात फक्त 29 धावा आल्या. म्हणजे धावांचा ग्राफ किती खाली आला. धन्यवाद बाळू. 66 धावांचं लक्ष आहे. धावांचा ग्राफ खाली आला बाळू पूर्णपणे. त्याचं कारण सतीश मात्रे दुसऱ्या स्पेलमध्ये आले, चांगली गोलंदाजी केली त्यांनी. फिल्डिंग खास करून उमेश जाधवने खूप चांगले झेल टिपले या मॅचमध्ये. राजा जाधवने सुद्धा चांगली फिल्डिंग दाखवली. सर्वच टीमची फिल्डिंग चांगली झाली. सुरुवातीला थोडेसे ढासळले होते 2 षटकात. 36 धावा म्हणजे भरपूर धावा. 2 षटकात 40 धावा जुनी डोंबिवली संघाने आजच्या दिवसात कुठल्या आहेत पॉवर प्लेच्या. आणि आता बघायचं नवापाडा संघ, बाळा बोराडे सलामीला येत आहेत. 40+ प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती. 140 धावा बाळा बोराडेने कुठल्या होत्या मागच्या वर्षी 40+ प्रीमियर लीगमध्ये. आणि ती 40+ प्रीमियर लीग स्पर्धा या वर्षी सुद्धा होणार आहे थाटामाटाने. त्यामुळे प्रत्येक गावातील 5 खेळाडूंची नावं तुम्हाला जमा करायची आहेत कृष्णा किर यांच्याकडे. प्रत्येक गावातील खेळाडू 40+ प्रीमियर लीगमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहेत. विजय भोईर सुद्धा थोडीशी चर्चा करतायत अमित भोईर सोबत की आता दुसऱ्या मॅच मध्ये आपल्या समोर उंबारली संघ आहे, त्यामुळे कशा प्रकारे खेळ करायचे ही चर्चा आजदे संघ मला असं वाटतं सुरू केली आहे त्यांनी. आता उंबारली संघाने एक सामना जिंकलाय, कारण अमित भोईर या संघाचे खंदे समर्थक आहेत आणि गेम प्लॅन करतायत बाळू पाटील. वासुदेव पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि पुढचा सामना आजदे संघ जिंकतोय तर त्यांच्याकडनं 2222 रुपयाचं कॅश प्राइज आजदे टीमसाठी असेल. आणि या दरम्यान पहिला चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने, चेंडू सीमा पार जाईल. बाळा बोराडेच्या बॅटमध्ये येणारा पहिला दमदार चौकार. डीजे पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय बाळू. सुरुवात चांगली झाली आहे. हवेचा वेग सुद्धा आपल्याला प्रचंड पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. आजचा दिवस आपण पाहिलं तर शेवटचा दिवस या स्पर्धेचा आहे. अजून एक चांगला फटका पॉइंट आणि कव्हरच्या मधून घेतात. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र सिद्धराज खूप वेगाने आलेत. खरी दातिली संघाला हेही लक्षात ठेवावं लागेल की बाळा बोराडे थोडेसे दुखापतग्रस्त आहे आणि हेच सिरीज सांगतायत फिल्डरला की तुम्हाला बॉलर विकेट एंडला चेंडू फेकायचे. ही चर्चा शिरीष म्हात्रेने सुरू केली होती. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, मात्र आपल्या गावाच्या आपल्या टीमसाठी मैदानात उतरलेत बाळा बोराडे. पुन्हा इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळतात. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने चेंडू सरळ जाईल सीमा पार चौकार. की टॉस जिंकल्यानंतर बाळू हे उल्लेख खूप महत्त्वाचे. तुम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय हे सांगू शकता, फिल्डिंग नाही. कारण सुरुवातीला तुम्ही गोलंदाजी कराल त्यानंतर फिल्डिंग लावाल. तुम्ही टॉस जिंकल्यानंतर तुम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो, हे आपल्याला इंटरनॅशनल सुद्धा पाहायला मिळतं. भरपूर वर्ष आपण इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा पाहिलं आहे. कारण बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा कॅप्टन सांगतात टॉस जिंकल्यानंतर आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ, मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय नक्कीच करू शकता. तर पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा झाल्यात. गोलंदाज अतुल पाटील गोलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. दहा धावा धावपल कधी लागल्यात. 12 नंबरची जर्सी अतुलच्या अंगावर दिसते आपल्याला.
सुरेख चेंडू होता. व्हाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची ते समाप्ती. 67 धावांचं लक्ष आहे. 10 धावा धाबलकवरती लागले आहेत. नवापडा संघ तुम्ही पाहतायत. जे 40+ चषक मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. सेमीफायनल मध्ये मॅच असं वाटलं जिंकतील, मात्र जिंकता जिंकता ती मॅच पराभूत झाले संदप टीमच्या विरुद्ध. आणि ते फलंदाज क्लीन बोल्ड इष्ट्या वाकवलेत बाळा बोरडेच्या आणि पहिला धक्का 10 या धावसंख्येवरती नवापाडा टीमला. नारूच्या स्पर्धेत अर्धशतक सुद्धा ठोकलं होतं संदीपने. तो संदीप इथे बाळा बोराडेसाठी चेंडू आपण पाहिला तर ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ ब्रेक चेंडू होता आणि पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्यात. अजूनही नवापाडा संघाला मॅच मध्ये 56 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 24 बॉलमध्ये. सर्वात मोठा धक्का लागलाय मैदानामध्ये नवापाडा टीमला, कारण की बाळा बोराडे या संघाची रन मशीन आहे. एका स्पर्धेमध्ये 140 धावा 40+ प्रीमियर लीग मध्ये कुठल्या 10 धावा झाल्यात. 56 अजूनही करायच्या आहेत 24 बॉलमध्ये. पण या क्रीडांगणाचा आपण विचार केला ना बाळू पाटील, तर दोन्ही एंडने तुम्ही धावा करू शकता. असं नाहीये काही काही एंडने ज्यावेळी मानपाडा एंडने गोलंदाजी होईल धावा होणार नाहीये, किंवा व्यासपीठा एंडकडनं गोलंदाजी होईल धावा होणार नाही, असं नाहीये. या मैदानात तुम्ही दोन्ही एंडने धावा करू शकतात. हे चित्र तुम्ही पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. लेजंड क्रिकेटर विजय भोईर सुद्धा सामना एन्जॉय करतायत. क्रिकेट पासून थोडेसे दूर झालेत, कारण आता त्यांनी बॉडी फिटनेस कडे लक्ष दिलंय. त्यामुळे क्रिकेट खेळत नाही बाळू विजय भोईर. तर कातोड भाने साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आडवली गावचे कातोड भाने साहेब या, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. शिरीष मात्र येत आहेत. उमेश मैदानात आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती संदीप आलेत. फुलटॉस चेंडू होता. मिड विकेटला खेळतात, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत अतुल पाटील आहेत. तिथे थोडासा बाउन्स घेतला होता चेंडूने. एक धाव जरूर मिळाले. 66चं टार्गेट आहे. 11 धावा झाल्यात. एक गडी बाद झाल्या नवापाडा संघाचा. संदीप मात्र तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मैदानात आलेले आहेत. दोन चांगले बॅट्समन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि बॅटिंग लाईनअप खूप खोलवर आहे नवापाडा टीमची. मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. फुलटॉस चेंडू होता. मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक. म्हणून पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रवींद्र काळन सुद्धा असेच आउट झाले होते फुलटॉस चेंडूवरती. ऑन साईडला खेळायचं होतं त्यांना. टॉपेज लागला आणि ते फलंदाज बाद. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय संजय सर आणि रणजित सर. नो नाहीये. फलंदाज बाद असेल आणि पहिले यश मिळाले शिरीषला. धावसंख्या आपण पाहिली तर 11 आणि संदीप 0वरती बाद झालेत. क्रॉसिंग झालेली. उमेशला स्ट्राईक असेल आणि नवीन फलंदाज येईल. म्हणून लाईव्ह टेलिकास्ट आहे. तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, त्यामुळे सर्व उपयोग आपल्याला करायला मिळत आहेत. लाईव्ह पूर्वीचं क्रिकेट आपण पाहिलं तर लाईव्ह नव्हतं. लाईव्ह क्रिकेट नव्हतं तेव्हा बळू बऱ्याचशा स्पर्धा शिरीष म्हात्रेने गाजवल्या आहेत टेनिस बॉलमध्ये. आनंद जोशी आलेत आता 4थ्या क्रमांकावरती. सेकंडला उमेश आहेत. फुलटॉस चेंडू होता. अतुल पाटील आलेले आहेत, मात्र चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. प्रयत्न आपण विचार केला सीमारेषे पासून थोडासा लांब होता षटकार. म्हणजे प्रयत्न करायला हवे होते हे प्रमोद मडवी सांगतायत. कारण स्वतःला स्ट्रेट झाला असता, अडला असता, नाही अडला असता तो पुढचा भाग होता.
बॉल द्या लवकर, फिल्डिंग लावा, चेंडू द्यायचे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं जय पिंपळादेवी चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. कारण की स्पर्धेचा आज शेवटचा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज जे उंबरली एक मॅच जिंकलेली आहे आणि तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मिडॉनला प्रमोद मडवी आहेत बघा, चांगली फिल्डिंग. एक लकी पुरस्कर्ते म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आम्हाला आढळतोय पेंढारकरच्या मैदानात हंस 11 पारगाव 13 धावांची पॅनल्टी पहिल्याच मॅचला लागली. त्यानंतर ती स्पर्धा हंस 11 पारगाव संघाने जिंकली. त्यानंतर GPL स्पर्धा पहिलं पर्व, ती स्पर्धा हंस 11 दातिवली संघाने जिंकली. GPLचं दुसरं पर्व आपण पाहिलं तर उपविजेता संघ आहे. म्हणजे एक लकी पुरस्कर्ते सुद्धा आहेत प्रमोद मडवी. लकी पॅकर्स मध्ये सुद्धा अरविंद बत्रेगा आमचे असतील, महेंद्र म्हात्रे यांच्या नावाचा उल्लेख होतो. विश्वनाथ मस्कर आहेत आणि असे बरेचसे पॅकर्स आहेत जे लकी सुद्धा आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. इथे फुलटा चेंडू होता मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत. ऑन साइडला खेळायचं होतं बघा, आनंद दाखवतोय, ड्रिल करून बघतायत. मात्र अशा चेंडूवरती मोठे फटके यायला हवे. म्हणजे एकच धाव मिळाली आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. 19 धावा झाल्यात. आता मात्र धावांसाठी थोडंसं संघर्ष जरूर करतोय. कारण सुरुवात बाळा बोराडे यांनी चौकारांनी केली होती, मात्र ते सातत्य तुम्हाला टिकवावं लागणार आहे. जर 66 धावांचा पाठलाग करायचा असेल तर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, खास करून उमेशला. आता चला थोडेसे गोलंदाज थांबले. शिरीष इथे हलक्याने खेळत आहेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे. प्रमोद मडवी स्वतः कॅप्टन आहे तिथे आणि कॅप्टनने बघा चांगली फिल्डिंग दाखवली. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा झाल्यात. म्हणजे 18 चेंडूमध्ये आता 46 करायचे आहेत. आणि आतापर्यंत 3 मॅचेस आपण पाहिले ना, पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 18 40चं इक्वेशन होतं, दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा 18 40चं इक्वेशन होतं आणि आता तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा 18 46चं इक्वेशन आहे. दोन्ही गोलंदाजांचा आपण विचार केला. अतुलने 10 धावा दिल्या, त्यांनी 1 विकेट घेतला बाला बोराडेचा. शिरीषने 10 धावा दिल्या, त्यांनी 1 विकेट संदीप म्हात्रेचा घेतला. म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी 1 विकेट घेतलाय. फक्त तुम्हाला स्पीडअप करायचे, लक्षात घ्या. टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. थोडीशी घाई करा. आजच्या दिवसाचा सेमीफायनल फायनल म्हणजे एकूण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये. स्वर्गीय पूजा मोरसिंग राठोड चषक स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहणार आहात. आज 40+ टीमच्या माध्यमातून 4, 5, 6 फेब्रुवारीला ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. आणि त्या स्पर्धेत आपण पाहिलं तर प्रेक्षकांना खेळाडूंना जेवणाची व्यवस्था सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि सर्व खेळाडूंना आपण पाहिलं तर आजदे संघ बळपडी आपण पाहिलं तर सर्वप्रथम भगवान काळन यांच्या स्मरणार्थ निलेश काळन यांच्याकडनं 12 जर्सी या टीमला देण्यात आल्या आजदे संघाला. त्यानंतर नगरसेवक विनोद जयराम काळन यांच्याकडनं सुद्धा 15 जर्सी देण्यात आल्या. भगवान काळन यांच्या स्मरणार्थ निलेश काळन यांच्याकडनं 15 जर्सी. आणि त्यानंतर नागोबाई पाटील यांच्या स्मरणार्थ हेमंत दरे यांच्याकडनं सुद्धा जवळजवळ 45 जर्सी आजदे टीमला त्यांनी पुरस्कृत केलेत. 7, 8, 9 तारखेला नक्कीच जेवणाची व्यवस्था सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल उंबाड्याच्या स्पर्धेमध्ये, जी स्पर्धा 7, 8, 9 तारखेला आहे. आणि आपण पाहिलं तर वामन वजे साहेबांचा जो कटआउट तुम्ही पाहताय, त्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागतोय तर रॉयल हॉटेलचे मालक अनंत वजे आणि संतोष वजे यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि त्यानंतर राजू दादा यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागतोय तर मानपाड्याचे विनोद दादा वजे यांच्याकडनं 1500 रुपये आणि टप्पा चेंडू लागला तर 500. फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगला. चेंडू 1 बाउ सीमा पार जाईल, चौकार. क्रिकेटमध्ये पाहिलं तर मकर संक्रांत ट्रॉफी 9 ते 14 जानेवारी स्पर्धा आता यावर्षी तुम्ही पाहणार. त्या स्पर्धा आपण जेवणाची संकल्पना पाहिली आणि 40+ क्रिकेटचा विचार केला तर पहिल्यांदा राजू भोईर जे उंबाडे ज्याने नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था पहिल्यांदा केली 40+ क्रिकेटमध्ये. निलेश पाटील आले तिसरा षटक घेऊन.
अनंत वजे साहेबांचं बघा आगमन होतं. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि एक यशस्वी उद्योजक आणि रॉयल हॉटेलचे मालक अनंत वजे साहेबांचं आगमन होतोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. इथे मात्र एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न असेल. बॅटची मागणी केली, बॅट घेऊन जायचे लगेच संदीप. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 26 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही 40 धावा करायच्या आहेत. 16 चेंडूमध्ये 40 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. वसुदेव पाटील मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत. उद्यापासून तुम्ही वाडेकरची स्पर्धा सुद्धा पाहू शकाल. 20, 21, 22 आपण पाहू शकाल. सुनील मामा चौधरी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली आहे आणि 3 दिवस त्या स्पर्धेचा कालावधी असेल. 1 धाव जरूर इथे मिळाले लेगबाईच्या स्वरूपात. रणजित ठाणगे खूप चांगला निर्णय देत आहेत. सुरुवात 1 धाव मिळाली. निलेश चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर सुरू केलाय. मात्र फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस केले जात आहेत. कारण फिल्डिंग तुमची खूप महत्वाची आहे. फिल्डिंग तुम्ही कशी लावताय हे खूप महत्वाचं आहे आणि ती भूमिका कॅप्टनची असते. आणि प्रमोद मडवी बघा सातत्याने फिल्डिंग मध्ये चेंजेस आणतायत. मात्र प्रमोद मडवी आपल्याकडे वेळ कमी आहे हेही लक्षात घ्या. 66 धावांचं लक्ष आहे. अनंत वजे साहेबांचं आगमन झालंय आमच्या व्यासपीठावरती. सुरुवातीचा काळ थोडंसं स्ट्रगल केला आणि मात्र आपल्या स्वर्गवासी वामन वजे यांचा वारसा जपत असताना अनंत वजे, संतोष वजे आणि संजय वजे, आणि इथे हा चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून. अनंतच्या बॅट मधून येतोय हा सुपर षटकार. ते मात्र वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळत आहेत हरिदास आहेत. चांगली फिल्डिंग झाली हरिदासची. 2 धावा ऍड होतील नवापडा संघाच्या खात्यात. धावा झाल्या त्या 35. 31 धावा अजून या मॅच मध्ये करायच्या आहेत. धावा झाल्यात बाळू. 31 धावा अजूनही करायच्या आहेत. पस्तीस धावा झालेल्या आहेत. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने घेतात. पुन्हा हरिदास आहेत आणि आता धावचीची संधी आहे. मात्र थोडासा उशीर झाला. 2 धावा ऍड करूया. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय बाळू आणि 3 षटकात धावा झाल्या त्या 37. 12 चेंडू मध्ये आता 29 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. एक खेळाडू बाळापुढे तुमचा मैदानामध्ये जाऊ शकतो. 3 षटकांतर चर्चा करू शकतो. जाऊया आपण डीजे मास्टर कडे आणि ऐकूया एक चांगलं संगीत.
तारखेला उसारकर येथे स्पर्धा पाहू शकाल. चेअरमन बेटी 40+ पेतवडे संघाच्या माध्यमातून त्या स्पर्धेचे ड्रॉ सुद्धा झालेत बाळू. आजदे वर्सेस मानपाडा अशी मॅच सुद्धा लागली आहे. आणि 23 तारखेला ही खाडी इथे मॅच आहे. आजदे मानपाडा म्हणजे 2 वेळा आजदे मानपाडा मॅच आहे. आणि बंटी जोशी यांची टुर्नामेंट येणाऱ्या काळामध्ये तुमच्या भेटीसाठी येते. भरपूर साऱ्या स्पर्धा आता नवीन 2022 मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यामुळे मगाशीच मी उल्लेख केला 7, 8, 9 उंबाड्याची इथे स्पर्धा आहे. 9 तारखेला तुम्हाला सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना, पाहुण्यांना जेवणाची व्यवस्था राजू भोईर यांच्या माध्यमातून जरूर केली जाणार आहे. 13, 14, 15 प्रमोद मडवी यांची स्पर्धा आहे. आणि नवापाडाची हरिदास आलेत. इथे मात्र हा धमाका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. उमेशच्या बॅट मधून येतोय मॅच खुली करणारा हा षटकार. जुना चेंडू द्यायचे. तर 11 चेंडू 23 आता करायचे आहेत. नवापाडा संघ आपण पाहतोय आता विजयाच्या दिशेने. अजून एक चेंडू मॅच चेंडू आलाय उमेश, तो चेक करून तुम्ही घेऊ शकता. 11 चेंडू 23 धाबा. रेग्युलर सुद्धा दातिरी चषक सुद्धा स्पर्धा तुम्ही पाहणार 29, 30, 31 तारखेला. जर्मन दातिरी संघाच्या माध्यमातून मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि अतुल झेल खाली येत आहेत. आणि या मॅचची गोल्डन विकेट उमेश जाधवची खेळी समाप्त. आता चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायचे आहेत 23. डीजे काय केलं तर फक्त फ्लिक केलं होतं. ताकद कोणती उमेशने वापरली नाही या फटक्या मागे. टायमिंग क्रिकेट या खेळामध्ये खूप चांगलं आहे त्यांच्याकडे. आणि आता नवीन फलंदाज पुष्कर आलेत, जे लांब लचक षटकार भरपूर मारतात. आणि आनंद आहेत, तर आनंदच्या बॅटमधून एक षटकार ऑलरेडी आलेला आहे. 10 चेंडू 23 धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट आता नवापाडा टीमला खेळावं लागणार आहे. 10 चेंडू मध्ये 23 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. इथे शिरीष थोडीशी घाई दाखवत आहेत, मात्र शिरीषला माहिती आहे एक धाव आता गेलेली आहे. आता चेंडू शिल्लक आपण बघूया. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावा या मॅच मध्ये नवापाडा टीमला करायचं आहे. तर याच नवापाडाने पराभूत केलं होतं दातुली टीमला नारिवली चषक मध्ये श्रद्धांजलीमध्ये. इथे पंचांना लाईन पाहावी लागेल. एक्स्टमच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चुकून करतायत. 21 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत 9 चेंडू मध्ये. पुष्कर 9 चेंडू 9. तर 9 चेंडू 21 या मॅचचं इक्वेशन आहे. आणि इथे पुष्कर धावचित. 8 चेंडू आणि आता 21 धावांची गरज आहे. तर या दरम्यान आपण पाहतोय
हा प्रश्न नक्कीच खेळाडू कक्षामध्ये विचारला जाईल, कारण की अजूनही मॅच संपली नाही. 8 चेंडू 21 धावा होऊ शकतात त्या मैदानात. आनंद अजूनही मैदानात आणि आता राजा जाधव आलेत. तर विकेट टॉसला इथे महत्व नाहीये, तुम्हाला धावा कंपल्सरी चेस करायचे आहेत आणि त्याचमुळे एका धावेने मॅच आजदे संघाच्या विरुद्ध जुनी डोंबिवली संघाने गमावली. त्याचं कारण चेसिंग कंपल्सरी. 8 चेंडू 21. हा चेंडू वाईडिश लॉंगांच्या दिशेने खेळत आहेत. अतुल पाटील खूप वेगाने आलेत. एक धाव पूर्ण आले, दुसरे धाव पूर्ण होईल का? आणि इथे राजाची खेळी समाप्त. म्हणजे 2 फलंदाज रनआउट झालेत. अगोदर पुष्कर रनआउट झाले, आता राजा जाधव रनआउट झालेत. म्हणजे कुठेतरी कॉर्डिनेशन नाहीये फलंदाजांमध्ये. तुमच्याकडे कॉल खूप महत्वाचा आहे. ज्या पद्धतीने आपण पहिल्या मॅच मध्ये घनश्यामची फेकी पाहिली, स्क्वेअर लेगला ते होते आणि तिथून मात्र फेकी त्याने जणू काय एखादी गोळी बंदुकातून निघते तशी फेकी केली होती घनश्यामने आणि तो चेंडू अमोलने पकडला, त्यामुळे फलंदाज बाद झाला. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. हरिदासने काय चांगला कमबॅक केला बघा, एक षटकार लागल्यानंतर. आता 6 चेंडू आणि 20 धावा करायचे त्या मॅच मध्ये अतुल पाटील. आणि मॅच तुम्ही थोडीशी लवकर स्पीडअप करा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. अतुल पाण्याची मागणी जरूर करतायत. पाणी हवं असेल तर द्या लवकर, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. 2 बॉटल संजयकडे दिल्या तरी चालतील. वामन वजे साहेबांचा कटआउट तुम्ही पाहताय. त्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागतोय तर रॉयल हॉटेलचे मालक अनंत वजे आणि संतोष वजे यांच्याकडे तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कारण वामन वजे साहेब आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांचे 3 त्रिमूर्ती ब्रदर्स सातत्याने बक्षिसांचा वर्षाव करतायत. त्यानंतर आपण पाहिलं तर विनोद वजे साहेब यांच्याकडनं राजूदादांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागतोय तर 1500 रुपये आणि टप्पा चेंडू लागतोय तर 500. प्रवीण वजे आपण कुठे असाल तर या कॉमेंट बॉक्समध्ये. प्रवीण वजे या बळू स्पर्धेचा 4था दिवस आहे, मात्र अजूनही एकदाही त्यांच्या कटआउटला चेंडू हिट झाल्याने बघायचं आहे आता शेवटच्या दिवशी एखादा चेंडू हिट होईल का त्या कटआउटला डायरेक्ट. अतुल आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू 20 धावा करायचे आहेत नवपाडा टीमला. स्ट्रायकेंडला सतीश मात्रे. ताकद आहे या खेळाडूमध्ये, मॅच फिनिश करू शकतात. इथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय विकास मडवी आहेत बघा. विकास मडवीलाही टेन्शन आलं होतं चेंडू ज्यावेळी त्यांच्याकडे आला, कारण विकास मडवीला माहिती आहे इथून चेंडू जर सुटला तर त्यानंतर थांबणं कठीण आहे. 5 चेंडू 19. शिरीष मात्रे आपण पाहतो एक्स्ट्रेसच्या भूमिकेत. बाळू लेदर बॉल क्रिकेट सुद्धा ते भरपूर खेळलेत. मुंबईला सुद्धा भरपूर वेळा ते जायचे क्रिकेट खेळायला, मग कुठेतरी थोडेसे मागे राहिले. अरे बघा प्रमोद मडवी काय झेल जज केलाय बाळू प्रमोद मडवी यांनी. 3 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे.
दातुली संघाला पराभूत केलं होतं नवापाडा संघाने, त्याची परतफेड मात्र इथे लगेचच केलेली आहे तरी जय पिंपळा देवी चषकमध्ये. 2 फलंदाज रनआउट झाले, ही चर्चा नक्कीच नवापाडा संघाला करावी लागेल कारण पुष्कर रनआउट झाले, राजा जाधव रनआउट झाले, त्यामुळे रनआउटची विकेट आपण +40 संघटनेचे खजिनदार बाळा बोराडे यांचाही आपण सन्मान आयोजकांच्या वतीने करणार आहोत, मात्र त्यासाठी वेळ लागेल कारण की अजून एक वाईट टाकलाय. 16 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. 1 चेंडूमध्ये 16 धावा होणं थोडंसं कठीण आहे. आता कधी काय होऊ शकतं असं नाहीये क्रिकेटमध्ये, मात्र इथे आता प्रमोद मडवी यांच्या संघाने हा सामना जिंकलाय. जय हनुमान दातिली संघ दुसऱ्या फेरीत दाखल झालाय. हार्डलक नवापाडा संघ आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. अजूनही भरपूर साऱ्या स्पर्धा आहेत. 40+ संघटनेचे खजिनदार बाळा बोराडे यांचा आपण सन्मान सुद्धा करणार आहोत आयोजकांच्या वतीने.